आज पहिल्यांदाच केक बनवला, तो पण बिना ओव्हन, बिना कुकरचा. हा केक बनवताना खूप भीती वाटत होती. जमेल का नाही, त्याला जाळी व्यवस्थित पडेल की नाही, जर जमला नाही, जर अर्ध्या पाऊण तासाची मेहनत वाया जाते की काय, हेच विचार होता डोक्यात. पण केक बघितल्यानंतर खूप भारी वाटलं. मस्त जाळीदार आपला केक तयार झालेला आहे. छान असा स्पॉन्जी केक आपण बनवलेला आहे. आता हा बनवताना जास्त पण साहित्य लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यात आपण हा केक तयार केलेला आहे. तुम्ही पण जर नवीन बनवत असाल तर या पद्धतीने बनवा. तुमचा केक अजिबात फेल होणार नाही याची 100% गॅरंटी आहे. चला तर मग मी जे साहित्य वापरलेलं आहे ते पाहूया. केक तयार करण्यासाठी अगदी साध्या सिंपल पद्धतीनं आपण हे साहित्य घेतलेलं आहे. जास्त पण साहित्याचा वापर न करता अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण हा केक तयार करतोय. तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेला आहे मैदा. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी पण चालेल. जवळजवळ 1 कप वजनी प्रमाणात 125 ग्रॅम एवढा मैदा आपण इथं वापरलेला आहे. त्याच्यानंतर पिठी साखर मी इथं घेतलेली आहे 75 ग्रॅम. म्हणजेच ही साखर आहे ती तुम्ही अगदी चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. आवडत असेल तर जास्त घ्या, कमी करायची असेल तर ह्याच्यापेक्षा तुम्ही कमी करू शकता. त्याच्यानंतर तेल घेतलेलं आहे जवळजवळ 60 ml. आता तेल आहे ते सनफ्लॉवर तेल मी इथं वापरलेलं आहे. ज्या तेलाचा जास्त स्ट्रॉंग स्मेल येतो ते तेल शक्यतो इथं वापरू नका, नाही तर केकचा पण तसाच. दूध घेतलेलं आहे 100 ml. आता हे दूध घेताना कच्चं पण दुधाचा आपल्याला इथं वापर करायचा नाही. व्यवस्थित दूध गरम करायचं आणि नंतरच थंड करून आपल्याला इथं घ्यायचं आहे. अर्धा पेला एवढं दूध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे फ्लेवरसाठी आणि छोटे चमचे 1 छोटा बेकिंग पावडर आणि एका चमच्यामध्ये बेकिंग सोडा आहे. आता हे सगळं साहित्य लगेचच आपण आता केक तयार करायला घेऊया. त्याच्या अगोदर आपल्याला टीन तयार करून घ्यायचा आहे. आता इथं मी कुकरचा डबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केक बनवायचं हे असेल, टीन असेल तर तो तुम्ही इथं वापरा, किंवा असा कुकरचा डबा किंवा टिफिनचा डबा तुम्ही इथं वापरला तरी पण चालेल. व्यवस्थित ह्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं, म्हणजे केक अजिबात आपला खाली चिटकत नाही. व्यवस्थित सगळीकडून तेल लावून झाल्यानंतर ह्याच आकारामध्ये हा बटर पेपर मी कट करून घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर जे पण तुम्ही भांडं घेताय त्याला व्यवस्थित तेल लावा आणि त्याच्यावरती मैदा थोडासा पसरवा. तुमचा केक अजिबात खाली चिटकणार नाही. तर व्यवस्थित पेपर टाकल्यानंतर गॅसवरती मी मोठंसं पातेलं ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्येच मी केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे. या टोपामध्ये थोडंसं मी इथं मीठ टाकून घेते. तर थोडंसं तळाला मीठ टाकल्यानंतर हाताने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला जाळी ठेवायची. आता जाळी ठेवल्यानंतर ह्याच्यावरतीच आपण केक तयार करण्यासाठी ठेवणार आहे. तर व्यवस्थित जे पण भांडं घ्याल त्याच्यामधून हवा लिकीज होत नाही हे बघा. व्यवस्थित जे वरचं तुम्ही झाकण ठेवणार आहात ते प्रॉपर बसेल असंच तुम्ही पातेलं इथं यूज करा. जर कुकरचा वापर करत असाल तर मात्र वरची शिट्टी काढून घ्यायची आणि रिंग असते ती काढून घ्यायची आणि नंतरच ते भांडं आहे, म्हणजे जो कुकर आहे तो बेक करण्यासाठी तुम्ही वापरा. तर व्यवस्थित आपण टोप ठेवलेला आहे गॅसवरती. 10 ते 15 मिनिटासाठी हा आपण गरम करून देऊया. तोपर्यंत आपण आता केकचं बॅटर आहे ते तयार करायला घेऊया. तर व्यवस्थित हा टोप आहे तो गरम होतोय, तुम्ही बघू शकता. थोडंसं वाफ ह्याच्यामध्ये तयार झालेली आहे. तोपर्यंत आपण आता केकचं बॅटर आहे ते तयार करायला घेऊया. तर सगळ्यात अगोदर मोठंसा बाउल मी इथं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपण तेल घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. 60 ml मी इथं तेल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर घेतलेलं आहे पिठी साखर. पिठी साखर मी इथे घेतलेली आहे 75 ग्रॅम. आता तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा. तुम्हाला जर जास्तचं गोड हवं असेल थोडीशी पिठी साखर तुम्ही इथं वाढवा, किंवा ह्याच्यापेक्षा जर कमी गोड हवं असेल तर थोडीशी ह्याच्यापेक्षा कमी तुम्ही घेतली तरी पण चालेल. आता जे आपण 100 ml दूध घेतलेलं आहे त्याच्यामधलं अर्धच मी इथं दूध टाकलेलं आहे आणि अर्धं दूध आहे ते मी नंतर घालणार आहे. सगळ्यात अगोदर ही साखर, दूध आणि तेल आहे ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. पिठी साखर आहे ती पूर्णपणे विरघळून घेऊया आणि नंतरच जे इतर साहित्य आपण घेतलेलं आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. तर साखर आणि तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्येच जो आपण मैदा घेतला होता तो घेऊया. आता मैदा घेताना व्यवस्थित आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यामधल्या ज्या गाठी वगैरे असतील किंवा कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. त्याच्यासाठी आपल्याला हेच व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. त्याच पिठामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पण मी घेतलेला आहे आणि तो पण व्यवस्थित आपण चाळून घेऊया. केक तयार करायला जास्त साहित्य लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यात हा केक तुम्ही अगदी घरच्या घरी तयार करू शकता. सुरुवातीला मला पण थोडंसं अवघड वाटत होतं बनेल की नाही, पण बनल्यानंतर अगदी मस्त
खूप इझी रेसिपी आहे असं वाटलं तर तुमच्याबरोबर पण मी ही शेअर केलेली आहे. तर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर जे उरलेलं दूध आहे ते आता आपण इथं घालून घेऊया. तुम्ही जर इथं साखर जास्त वापरणार असाल तर कदाचित तुम्हाला इथं दूध थोडंसं जास्त लागू शकतं. म्हणजे 1 ते 2 चमचे जे आपण पोह्यांचे चमचे घेतो ना, तेच 1 ते 2 चमचे थोडंसं तुम्ही इथं दूध वाढवून घ्या. तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. तर मिक्स केल्यानंतर छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. व्यवस्थित हलवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या इथं मी टाकून देते. कारण ह्याच्यामुळे जो केक आपण तयार करतोय त्याला छान असा रंग येईल आणि हे दिसायलाही सुंदर दिसतं. शिवाय ह्याचा सुगंध पण चांगला येतो. तर व्यवस्थित पाकळ्या चुरवून ह्याच्यामध्ये मी टाकल्या. आता परत एकदा हलवून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू, मनुके ह्याच्यामध्ये घातले तरी पण चालतील. ड्रायफ्रूट्स टाका आणि व्यवस्थित असं हलवून घ्या. हलवून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण ह्या डब्यामध्ये काढून घेऊया. आता इथं मी वेलिना इसेन्स 2 ते 3 थेंब टाकले होते. ते टाकायला तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झाला, त्याच्यासाठी माफी असावी. आता तुम्हाला जर वेलिना इसेन्सच्या जागी चॉकलेट फ्लेवरमध्ये जर बनवायचं असेल तर मात्र तुम्ही कोको पावडर येते ती 1 ते 1.5 चमचा इथं टाका आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. मस्त चॉकलेट फ्लेवरमध्ये तुमचा केक आहे तो तयार होईल. आता इथे मी काजू आणि बदामाचे थोडेसे काप वरून टाकते. तुम्ही पिस्ता, काजू, बदाम, मनुके इथं आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाका. आता दुसरीकडे जो आपण बेक करण्यासाठी टोप ठेवला होता हीट करण्यासाठी, तो पण आपला तयार आहे. 10 ते 15 मिनटं चांगला आपण गरम करून घेतला. आता त्याच्यामध्येच हा डब्बा आपण ठेवूया आणि जवळजवळ 20 ते 25 मिनटासाठी आपण हे याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित असा आपण केक बेक करण्यासाठी ठेवूया. जर तुम्ही टोपामध्ये बनवताय आणि बाहेरून लीक होत असेल हवा तर मात्र असा नॅपकिनमध्ये जे वरचं भांडं आहे ते गुंडाळा आणि टोपावरती ठेवा. अजिबात हवा आहे ती बाहेर जात नाही. मस्त केक आतल्या आत तयार होतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर आपण केक तयार करायला ठेवला होता त्याला जवळजवळ 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आपण थोडासा चेक करायला घेऊया. तर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त केक आपला तयार झालेला आहे. आता सुरीच्या साहाय्याने आपण हा चेक करायला घेऊया. तर सुरीला थोडंसं ओलसरपणा लागलेला आहे, म्हणजे थोडंसं खाली अजून ओलसर आहे. तर परत एक 10 ते 15 मिनटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया. तर गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे, अजिबात मोठा करायचा नाही. सुरुवातीपासूनच जेव्हा केक आपण गॅसवरती ठेवू तेव्हापासूनच अगदी मीडियम आचेवरतीच आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे. अजिबात जास्त गॅस मोठा करायचा नाही. तर व्यवस्थित आपण हा केक आहे तो तयार केलेला आहे. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे. छान असा आपला केक तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये परत एकदा सुरी मी टाकून बघितली तर अजिबात सुरीला काही लागलेलं नाही. याचा अर्थ केक आपला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता हा बाहेर काढल्यानंतर थंड होण्यासाठी थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देऊया आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अगदी काही वेळातच तुम्ही हा तयार करू शकता. फक्त बेक करण्यासाठी 20 ते 25 मिनटं तुम्हाला लागू शकतात. जर त्या मिनिटांमध्ये जर थोडासा तुम्हाला केक असं वाटलं की खालून ओलसर आहे ते परत थोड्या वेळासाठी त्याच्यावरती झाकण ठेवा आणि थोड्या वेळानंतर तुमचा केक आहे तो अगदी परफेक्ट तयार होऊन निघेल. तर मस्त आपला केक तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून पहा. घेतलेल्या साहित्याचं प्रमाण अगदी योग्य असेल तर केक तुमचा अजिबात खराब होणार नाही. मस्त जाळीदार स्पॉन्जी केक तुमचा तयार होईल. आता साहित्याचं प्रमाण आहे, ग्रॅमचं प्रमाण आणि वजनी प्रमाण हे दोन्ही पण प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर ह्याच्यावरती तुमच्या आवडीनुसार सफेद चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट तुम्ही इथं टाका आणि मस्त ह्याचा आस्वाद घ्या. मस्त जाळीदार केक अगदी पहिल्याच प्रयत्नात छान असा तयार झालेला आहे. या पद्धतीनं तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग खात राहा, मस्त राहा.